अंधारकोटी हे छोटं खेडं, पण जुन्या परंपरांनी भारलेलं. इथल्या प्रत्येक वाडीत लोक देवदेवतांचा मान राखतात आणि अदृश्य शक्तींची भीती बाळगतात. राघो नावाचा शेतकरी मात्र या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नसे. त्याचा व्यवसाय म्हणजे शेतात कबाड कष्ट करणं, त्यातून घर सांभाळणं. पण काही दिवसापासून त्याला झोप लागत नव्हती. झोप लागलीच तरी विचित्र स्वप्न त्याला पडायची. रोज रात्री तो स्वप्नात एक भयावह आकृती पाहत असे. उंच काळसर देहाचा देवचार, ज्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसे, पण डोळे मात्र लाल भडक चमकत. स्वप्नात तो देवचार त्याच्याकडे हात वळवत म्हणायचा, "मी तुझ्या मागे आहे, मला वाचव, नाहीतर तू संपलास." राघव पहाटे जागा झाला की घामाघूम झालेला असायचा. सुरुवातीला त्याने स्वप्नांकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण जसजशी स्वप्न वारंवार येऊ लागली तसतशी त्याची भीती वाढू लागली. राघवच्या घरच्यांनाही वाटलं की तो कदाचित जास्त कामाच्या ताणामुळे घाबरलेला आहे, पण वास्तव्य मात्र वेगळं होतं. एका रात्री राघवला काही कामासाठी गावाजवळच्या बाजारात जावं लागलं. दिवसभराची कामं उरकून परतताना रात्रीचा अंधार हा गडद झाला होता. मुख्य रस्ता सोडून त्यानं शॉर्टकट म्हणून जंगलातून जाणारी वाट धरली. त्याला वाटलं, थोडं धाडस केलं तर घर लवकर गाठता येईल. जंगलात वातावरण शांत होतं, पण थोडं भीतीदायकही वाटत होतं. वाऱ्याची झुळूक झाडाच्या पानातून जाण्याचा आवाज करत होती. जणू कोणीतरी मागे चालत आहे असा भास राघवला होत होता. अचानक त्याच्या नजरेला एक प्रचंड वटवृक्ष दिसला. त्या झाडाखाली एक उंच काळसर आकृती उभी होती. तोच देवचार. त्याच्या लाल डोळ्यातून भयानक क्रोध झळकत होता. राघवचं काळीज क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. देवचार गंभीर आवाजात म्हणाला, "तू माझं झाड तोडलंस. तुझ्या कर्मामुळे मला आश्रय गमवावा लागला. आता शाप तुला मिळालाय. माझी सेवा केली नाहीस तर कुणीच तुला वाचवू शकणार नाही." राघव भीतीने थरथर कापत तिथून पळत सुटला. त्याला काहीच सुचत नव्हतं. विचार करायचा त्राण देखील त्याच्या मनात आला नाही. राघव घरी पोचला तसा घामाने निथळला होता. घरात त्याचं विचलित रूप पाहून त्याचे काका काळजीत पडले. काका हे गावातले वयोवृद्ध आणि अनुभवी व्यक्ती होते. त्यांनी आधीही अशा लोकांना संकटातून बाहेर काढलं होतं. काकाने शांतपणे राघवला विचारलं, "काय झालंय राघव? तुझा चेहरा असा का पांढरा फटाक झालाय? काही भयानक पाहिलंस का?" राघव घाबरत घाबरत सगळा प्रसंग काकांना सांगतो. देवचाराबद्दलची भेट, त्याने दिलेला शाप आणि झाड तोडल्याचा झालेला अपराध, या सर्व भावना काकांजवळ तो व्यक्त करतो. काकांनी गहन विचार केला आणि मग ते म्हणाले, "राघव, तू मोठी चूक केली आहेस. झाडं तोडताना त्यात दडलेल्या शक्तींची पर्वा केली नाहीस. देवचार ही शक्ती फक्त लोटांगण आणि श्रद्धेने शांत होते. आता तुला 7 दिवस रोज रात्री त्याच वटवृक्षापाशी जावं लागेल. त्याला लोटांगण घालून क्षमा मागावी लागेल. हे एवढं देखील सोपं नाही, पण दुसरा मार्ग देखील नाही." राघवच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. 7 दिवस रोज त्या वटवृक्षापाशी जायचं? काका शांतपणे म्हणाले, "हो राघू, देवचाराचं मन वळवण्यासाठी सोपं नाही, पण तुला हे करावंच लागेल. नाहीतर." काकांनी पुढचं वाक्य हे अपूर्णच ठेवलं, पण त्यातून धोक्याचा इशारा हा स्पष्ट होत होता. पहिल्या रात्री राघव मनात प्रचंड घबराट घेऊन त्या वटवृक्षाजवळ गेला. रात्रभर त्याला वाटत होतं की कुणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे. लोटांगण घालून तो म्हणाला, "माझं पाप क्षमा करा." पण त्याच्या डोक्यात भीतीचा गोंधळ चालू होता. दुसऱ्या दिवशी राघवच्या झोपेत पुन्हा तेच भीतीदायक स्वप्न आलं. आता मात्र त्या स्वप्नात देवचार अधिकाधिक रागावलेला दिसत होता. राघवने तिसऱ्या दिवशी धीर एकवटत लोटांगण घातलं, पण दरवेळी त्याच्या अंगावर हा काटा येतच राहायचा. चौथ्या रात्री झाडाभोवती विचित्र आवाज यायला लागले. झाडांच्या पानातून फुसफुसाट, वाऱ्याचा वेग वाढलेला,
पण राघवला काकाने दिलेला सल्ला आठवत होता की भीतीला तोंड दे, मागे फिरू नको. 6व्या दिवशी त्याला जाणवलं की त्या वटवृक्षावर उभं राहणंही कठीण झालं आहे. पण राघवने मात्र मनावर ताबा ठेवला. 7व्या दिवशी अखेरचा दिवस उजाडला. राघवने ठरवलं, आजचं लोटांगण हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं. यानंतर हा देवचार मला पुन्हा त्रास देणार नाही. रात्र झाली आणि तो वटवृक्षाजवळ पोचला. झाडाभोवती आता एक भयान शांतता पसरली होती. राघवने लोटांगण घालून म्हटलं, देवचार महाराज, कृपा करा. माझ्या चुकांना क्षमा करा. अचानक झाडाच्या सभोवती गडद धूर जमा होऊ लागला. त्या धुरातून तो देवचार उभा राहिला, भीतीदायक आणि क्रोधाने भरलेला. काही क्षणात राघवला वाटलं की आज त्याचा शेवट हा ठरलेला आहे. पण त्याने पुन्हा एकदा मनोभावे लोटांगण गाठलं. देवचाराचा आकृतिरूप धूर हळूहळू विरायला लागला. एक वेगळीच शांतता पसरली आणि राघवचं काळीज मात्र जड झालं होतं. देवचाराचं अंतिम वाक्य त्याच्या कानात घुमलं, तू आता मोकळा आहेस, पण पुढच्या वेळी निसर्गाचा अपमान केला तर कोणीच तुला वाचवू शकणार नाही. राघवने सुटकेचा श्वास घेतला. घरी परतल्यावर त्याला आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली, निसर्गाशी खेळू नये. त्यानंतर त्याने कधीच झाडं तोडली नाहीत आणि सगळ्या गावात पर्यावरणाचं रक्षण करण्याचं आवाहन केलं. त्या रात्रीनंतर त्याचं आयुष्य बदलून गेलं आणि स्वप्नही बंद झाली.